खोपोलीमध्ये नगरसेविकेच्या पतीची हत्या करण्यात आलेली होती आणि त्या संदर्भातलीच एक महत्त्वाची अपडेट सध्या समोर येते। खोपोलीमध्ये घडलेल्या या घटनेमध्ये मुख्य आरोपी म्हणून मंगेश काळोखे यांना ताब्यात घेतलेला आहे। तर मंगेश काळोखे यांची हत्या झालेली होती आणि त्यानंतर मुख्य आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले रवींद्र देवकर आणि त्यांचा मुलगा दर्शन रवींद्र देवकर हे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत। अधिक माहिती घेऊयात महबूब जमादार यांच्याकडनं। महबूब, काय अधिक माहिती? काल ज्या प्रकारे सकाळी 7च्या सुमारास खोपोलीमध्ये नगरसेविकेचे पती मंगेश काळोखे यांची ज्याप्रमाणे निर्गुण हत्या केली होती, तलवार व कुऱ्हाड व दगडाने ठेचून जी त्यांना हत्या केली होती, त्यातील जे मुख्य आरोपी होते ज्यांचा मंगेश काळोखे यांच्याशी वाद होता किंवा मंगेश काळोखे यांच्या दोन गटात, रवींद्र देवकर व मंगेश काळोखे यांच्या दोन गटात निवडणुकीवरनं राजकीय वैमनस्य मागील 20 ते 30 वर्षापासून होतं व यातील जो मुख्य आरोपी आहे रवींद्र देवकर म्हणजे मंगेश काळोखे यांची पत्नी विजयी झाली होती, मानसी मंगेश काळोखे, परंतु त्यांनी जो पराभव केलता तो उर्मिला रवींद्र देवकर यांचा पराभव केलता व याचाच राग धरून दुसऱ्यांदा पराभव केला। याचाच राग धरून रवींद्र देवकर यांनी ही हत्या घडून आणली अशी तक्रार प्राप्त झाली असे सर्व समर्थक बोलतायत। म्हणजे पराभूत झालेल्या नगरसेविकेचे पती रवींद्र देवकर व त्यांचे दोन मुलं या हत्येमध्ये मुख्य आरोपी होते, त्यांनी ही हत्या घडून आणली। यातील रवींद्र देवकर जे आहेत व त्यांचा एक मुलगा दर्शन रवींद्र देवकर हे दोघंही आज सकाळी नागोठणे येथे म्हणजे रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे यांना पोलिसांच्या टीमने पकडलेले आहे। गाडी आडवी घालून म्हणजे पोलिसांची गाडी पोलिसांना त्यांच्या गाडीसमोर आडवी घालायला लागली व त्यांना ताब्यात घेतलेले आहेत। एकूण 8 टीम SP अचल दलाल मॅडमनी जवळजवळ कालपासून 8 टीम मुंबई एअरपोर्ट, नवी मुंबई, खोपोली व रायगड परिसरात 8 टीम कार्यरत केल्या होत्या। त्यातील एका टीमला आज सकाळी नागोठणे येथे मुख्य आरोपी रवींद्र देवकर व त्यांचा मुलगा दर्शन देवकर यांना ताब्यात घेण्यात यश आलेलं आहे। अद्यापही काही संशयित आरोपी ताब्यात घेतलेले आहेत, जवळजवळ 5 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत, परंतु त्याची अजून पुष्टी झालेली नाही। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी महबूब।